आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आष्टी तालुक्यामध्ये या कडी नदीमध्ये जो झालेला पूर सारखा इश्यूमध्ये आमचा 6 गाव ऑलमोस्ट यामध्ये इम्पॅक्ट झाला होता। त्यामध्ये एअरलिफ्ट शिवाय कुठलाही पर्याय नव्हते। त्यानंतर आम्ही मान्य DCM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय तिकडेचे आमदार सुरेश दस या दोन्हीचा संपर्क करून आपण एअरलिफ्टसाठी मागणी केलं होतं। त्यानंतर सदर्न कमांडच्या एअरलिफ्टच्या परमिशन भेटण्यानंतर ऑलमोस्ट चॉपर 1:15ला लँड झाला होता आष्टीमध्ये। त्यानंतर आपण 3-4 ठिकाणातून ऑलमोस्ट 52 लोकांना बाहेर काढलेलं आहे, सेफली काढलेलं आहे आणि त्या चॉपरमधून 24 लोकांना आणि स्थानिक प्रशासनाने 27 लोकांना किती लोकांना तिकडून रेस्क्यू केलं। या सगळ्या घटनाक्रमात कोणाचा मृत्यू झाला का, कोणी वाहून गेल्याची काही माहिती आहे? एक माणूस दामनगाव या गावामधून वाहून गेल्याची माहिती आहे, त्यांचा शोध चालू आहे आता। आणि दुसरा त्यांच्या रेस्क्यूच्या दरम्यान एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा आता PM साठी आपण बॉडी पाठवलं आहे। तर एकदा PM रिपोर्टच्या नंतर त्यांचा एक्झॅक्ट कारण काय तो मला कळणार। जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करताय काय नाही? आता आज जो पाऊस चालू होता ऑलमोस्ट मला असं वाटतं की 40 mm जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज। आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये होता, त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शाळांना, सर्व अनुदानित असेल, शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस हे सर्वांना आपण सुट्टी जाहीर करतो। शेततलाव आणि पाझर तलाव देखील काही ठिकाणी फुटल्याची माहिती आहे, किती अधिकृत नाही त्यामध्ये 2-3 ठिकाणे आता धोकेदायक आहे म्हणून मला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण स्टेट डिपार्टमेंट असेल आणि जिल्हा परिषद लघुसिंचन असेल हे दोन्हीला आपण सूचना दिलं होतं आणि तिकडेच्या दुरुस्ती आणि पिचिंग वर्क हे करून आपण रिस्क कसे कमी करू शकतो त्याप्रमाणे करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या। सर 17 सप्टेंबरला बीडमध्ये ध्वजारोहणाबरोबरच रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होते, रेल्वे सेवेचा शुभारंभ होते, कसा कार्यक्रम होणार आहे? त्यामध्ये आता 17 तारीखला आमच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या नंतर आपण रेल्वेचा फ्लॅग ऑफ करणार आहे। यामध्ये रेल्वे बीडपासून अहिल्यानगरपर्यंत जाणार आहे। त्या कार्यक्रमाचा फ्लॅग ऑफ माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार सरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। त्यामध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सर्वजण उपस्थित असणार आहे। हे पूर्ण जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आपण असे सांगू शकतो आणि यामध्ये सहभाग होण्यासाठी आणि या रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी मी सर्व बीडकरांना आवाहन करतो आणि निमंत्रण देतो।